उद्धव ठाकरे खरं तर पक्षफुटी झाली आहे। त्यानंतर ज्या खासदार फुटले त्या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे आज दौरा करणार आहे आणि थोड्याच वेळात जे आहे ते नागपूर विमानतळावर दाखल होतील। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहे ठाकरेंचे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे, स्वागतासाठी पोहोचलेले आहे। वेगवेगळे बॅनर्स आणि खरं तर जे आहे त्यांनी हातात घेतलेले आहे आणि हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण ज्या पद्धतीने 6 खासदार फुटल्यानंतर पहिल्यांदा हा दौरा जो आहे तो उद्धव ठाकरे घेत आहे। उद्या यवतमाळ दौऱ्यावर असणार आहे, संध्याकाळी नागपुरात पोहोचल्यानंतर रात्री ते यवतमाळला जातील आणि मुक्कामी असतील। संकटाशी न डगमगणारा लढणारा फक्त एकच नेता म्हणून उद्धव ठाकरे अशा पद्धतीचे फलक जे घेऊन आहे ते शिवसैनिक आले। खरं तर विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे आहे उद्धव ठाकरे एकाच विमानात प्रवास करताना सुद्धा पाहायला मिळालेले आहे। ज्या विमानात उद्धव ठाकरे येणार आहे त्याच विमानात राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा येत आहे आणि आजूबाजूलाच खरं तर यांच्या सीट आहे, त्यामुळे दोन्ही नेते एवढ्या मोठ्या पक्षफुटीनंतर एकत्ररित्या पाहायला मिळालेले आहे। खरं तर एवढा मोठा 1 ते 1.5 तासाचा प्रवास तो आहे तो सोबत असणार आहे, त्यामुळे नक्कीच काही ना काही चर्चा सुद्धा होतील अशा पद्धतीचं बोललं जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येत असताना मुख्यमंत्री विदर्भाचे असताना एकाच विमानामध्ये प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण सुद्धा मिळालेलं आहे। खरं तर उद्धव ठाकरेंचा दौरा जो आहे तो पक्षफुटीनंतर पक्ष मजबूत करण्यासाठी आहे, तर राज्याचे मुख्यमंत्री जे आहे नागपुरात उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी आणि नागपूर यांचं शहर असल्यामुळे त्या विशेष कार्यक्रमासाठी ते येत असल्याचं माहिती मिळतं। दोन्ही नेते एकत्र या विमानात जे आहे प्रवासादरम्यान पाहायला मिळाल्यामुळे नक्कीच काहीतरी चर्चा होतील असं सुद्धा बोललं जात आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।